नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत आणि तसेच पडसाद हे नागपुरात देखील उमटले आहेत। तर मित्रांनो, काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात पाठवण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार नागपुरात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर शहर पोलिसांनी फास आवडून त्यांची तपासणी सुरू केली आहे। यात विजाची मुदत संपल्यामुळे आधीच 4 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले आहेत। उर्वरित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पोलीस आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत। दरम्यान हे पाकिस्तानी नागरिक राहत असलेल्या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे। पहलगामच्या घटनेनंतर ज्या पाकिस्तानी नागरिकांच्या विजाची मुदत संपली आहे त्यांना त्वरित पाकिस्तानला पाठवण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात 2200 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत। यातील अनेक जण उपचारासाठी सार्क विजा योजनेअंतर्गत येथे आले होते। नागपुरात वास्तव्यास असलेले हे बहुतांश पाकिस्तानी नागरिक उत्तर नागपुरात जरीपटका, मोमिनपुरा आणि जाफरनगर येथे राहत आहेत। यातील अनेकांनी भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज देखील केलेला आहे। दरम्यान दीर्घकालीन विजा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिल पर्यंत भारत सोडून जावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे। नागपुरात राहत असलेल्या बहुतांश पाकिस्तानी नागरिकांची यादी शहर पोलिसांकडे आहे। नागपुरात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची शहर पोलिसांच्या वतीने कसून तपासणी करण्यात येत असून त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे। यासाठी पोलिसांच्या वतीने संबंधित भागांवर नजर ठेवून तेथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नागपुरात राहत असलेल्या बहुतांश पाकिस्तानी नागरिकांची यादी शहर पोलिसांकडे उपलब्ध आहे आणि दरम्यान केंद्र शासनाचे कडक दिशानिर्देश असल्यामुळे शहर पोलीस पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात येत आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।